वक्त की पवित्र भावना की भी रक्षा होगी, सबके हक भी महफूज रहेंगे। वक्फ दुरुस्ती कायदा म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल. पंतप्रधान मोदींचं नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये महत्त्वाचं विधान. एयरपोर्ट पर भी 1997 से चर्चा शुरू हुई थी। हमारी सरकार ने इस प्रोजेक्ट को भी तेजी से पूरा किया। मुझे लगता है 8 या 10 दिन में उसकी फाइनल घोषणा हो जाएगी। तो टोल बढ़ेगा, कम हो जाएगा? 100% कम होगा। नव्या पॉलिसीनंतर टोल कमी होणार. नेटवर्क 18 रायझिंग भारतमध्ये नितीन गडकरींची मोठी घोषणा. पुणे महापालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला थकीत 22 कोटींचा कर भरण्यासाठी नोटीस. तातडीने 2 दिवसात पैसे भरण्याची सूचना, अन्यथा कारवाईचा इशारा. मंगेशकर रुग्णालयाचे मूळ जागा मालक खिलारेंनी घेतली भिसे कुटुंबियांची भेट. आरोग्य व्यवस्था सुधरत नाही तोवर हा दुखवटा उतरणार नसल्याची खिलारेंची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द करण्याची उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी. सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. यापुढे भैयांना मुंबईत राहू द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल, मनसेचा इशारा. संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा. सहदेव बेटकर यांच्या पक्षप्रवेशावेळी महाभारतवरून टोलेबाजी, तर संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार उद्धव ठाकरेंचा निर्धार. फुले चित्रपट राज्यातील जातीयवाद वाढवणार. ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंची काही दृश्यांवर आक्षेप. तर चित्रपटात दाखवलं ते ऐतिहासिक सत्य नाकारून सत्य बदलणार नाही, आव्हाडांचा टोला. रामनवमीच्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भिक्षेकरूंपैकी 3घांचा मृत्यू. हॉस्पिटल आणि पोलीस प्रशासनामुळे मृत्यू, नातेवाईकांचा आरोप.